नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन सावित्रीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण स्पोकन इंग्लिशच्या क्लासची सुरुवात करतोय आणि या क्लासच्या सुरुवातीला फाउंडेशन क्लास आपण सुरू करतोय. फाउंडेशन क्लास खूप महत्त्वाचा आहे कारण पुढचे सगळे क्लासेस या क्लासवर डिपेंड करतं आणि जर आजचा क्लास तुम्हा सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने समजला तर येणारे सगळे क्लासेस खूप सोपे होऊन जातील आणि समजायला खूप इझी होऊन जाईल. आपण आपला एक टार्गेट घेऊन चालूया की ज्या सहज पद्धतीने आपण मराठी बोलतो, ज्या सहज पद्धतीने आपण आपल्या मित्रांसोबत, आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या शिक्षकांसोबत इन जनरल आपण सहज जसं मराठीमध्ये बोलू शकतो तेवढंच सहज पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता आल्या पाहिजे. या उद्देशाने आपण आपला क्लास शिकवणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे. अशाच डायरेक्शननी आपण आपला पूर्ण क्लास कंटिन्यू करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला मला तुम्हाला सांगायचं आहे की इंग्रजी ही शेवटी एक भाषा आहे आणि भाषा जर आपण चांगल्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस केली, बोलण्याचा सराव केला तर कुठलीच भाषा कठीण नाही. इंग्लिशच काय, तुम्ही जॅपनीज शिकू शकता, तुम्ही फ्रेंच शिकू शकता, तुम्ही चायनीज शिकू शकता. हे विदेशी भाषा झाल्यात. आपण हिंदी बोलू शकतो, आपण मराठी तर बोलतोच आहे, आपण तमिळ बोलू शकतो, मल्याळम बोलू शकतो, आसामीस लँग्वेज बोलू शकतो, आपण हरियाणवी बोलू शकतो. कुठल्याही भाषेचा जर आपण चांगल्या पद्धतीने सराव केला तर आपण ती भाषा आणि त्याच्यावर बोलण्याचं प्रभुत्व आपण मिळवू शकतो. याच दृष्टिकोनातून आपल्याला इंग्रजी भाषा शिकायची आहे. म्हणजे हे शिकत असताना आपल्याला अतिरिक्त दडपण यायला अजिबात नको, कारण ॲट द एंड ऑफ द डे ही फक्त एक भाषा आहे आणि आपल्याला त्याच्यावर प्रभुत्व मिळवायचं आहे. पण प्रभुत्व मिळवायचं कशासाठी? आपण आपला जो पूर्ण क्लास आहे तो विथ रिस्पेक्ट टू अवर करिअर डेव्हलपमेंट आपण घेणार आहे. म्हणजे आपल्याला इंग्रजी सहज आणि सोप्या पद्धतीने बोलता आल्या पाहिजे. ज्या सहज आणि सोप्या पद्धतीने मराठी आपण बोलतोय तेवढ्याच सहज पद्धतीने आपल्याला इंग्लिश बोलता आल्या पाहिजे. मग या इंग्लिशचा उपयोग आपल्याला आपल्या कम्युनिकेशन स्किलमध्ये, म्हणजे आपल्या बोलण्याच्या कलेमध्ये आपल्याला वापरायची आहे. प्रेझेंटेशन स्किलमध्ये म्हणजे आपल्या सादरीकरणामध्ये आपल्याला वापरायची आहे. ग्रुप डिस्कशन म्हणजे गटचर्चेमध्ये आपल्याला वापरायची आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये, ज्या वेळेला आपण इंटरव्ह्यू देण्यासाठी कुठेच जाऊ, मग ते गव्हर्नमेंट सेक्टर असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो, त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू देऊ शकलो पाहिजे. या 4 गोष्टीला आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण इंग्लिश सहज पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करू आणि शिकू. म्हणजे स्पोकन इंग्लिश विथ रिस्पेक्ट टू करिअर डेव्हलपमेंट, जिकडे आपल्याला 4 गोष्टी महत्त्वाच्या आहे: कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन स्किल आणि इंटरव्ह्यू टेक्निक. या 4 गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून आपण स्पोकन इंग्लिश करणार आहे. स्पोकन इंग्लिशचा क्लास आपण त्या पद्धतीने रन करणार आहे. आजचा जो क्लास आहे तो फाउंडेशन क्लास आहे, तो बेसिक क्लास आहे. काही नोट्स मी बोर्डवर लिहिणार आहे, ते तुम्ही तुमच्या नोटबुकवर सुद्धा तुम्ही उतरवू शकता. आणि एक टेक्निक आपण यूज करू. हा रेकॉर्डेड क्लास आहे. जर का एखादा मुद्दा तुम्हाला समजला नाही तर पुन्हा त्याला रिवाईज करून बघा, जेणेकरून की चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल. आपण सुरुवात करूया आपल्या फाउंडेशन क्लासची. स्पोकन इंग्लिश. ठीक आहे. आता स्पोकन इंग्लिश किंवा इंग्लिश स्पीकिंग, एक गोष्ट लक्षात ठेवा आणि क्लास सुरू होण्याच्या आधीच मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो की जोपर्यंत तुम्ही बोलण्याचा सराव करणार नाही तोपर्यंत तुमची बोलण्याची कला विकसित होणार नाही. म्हणजे सर्वात महत्त्वाचं, आपण इकडे लिहिण्याचं किंवा नोट्स बनवण्याची तयारी करत नाही आहे, आपण इकडे फक्त लेक्चर्स ऐकण्याची तयारी करत नाही आहे. तर आपल्याला जेव्हा आपण स्पोकन इंग्लिश म्हणतो म्हणजे आपल्याला इंग्लिश बोलायची आहे, तर इंग्लिश बोलता येण्यासाठी तुम्हाला बोलण्याचाच सराव करावा लागेल. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. स्पोकन इंग्लिश चा क्लास सुरू करण्याआधी जे बेसिक गोष्टी मला तुम्हाला सांगायचं आहे ते समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, आता मी बऱ्याच वेळचं तुमच्यासोबत बोलतोय. तुमच्यासोबत बोलत असताना मी बरेचसे शब्द एकत्रितपणे बोलतोय आणि त्याला आपण एक वाक्याचं स्वरूप देतोय. म्हणजे मी तुमच्यासोबत बोलत आहे. आता बघा, हे एक वाक्य झालं. मी तुमच्यासोबत बोलत आहे, हे काय झालं? हे एक वाक्य झालं. मी तुमच्यासोबत बोलत आहे, हे 4 वेगवेगळे शब्द होते. त्याला एकत्रित पद्धतीने आपण जोडलं आणि त्याचा काहीतरी अर्थ निघाला. आणि जेव्हा वेगवेगळे शब्द एकत्रित येऊन त्याचा काही अर्थ निघत असेल तर त्याला आपण म्हणतो वाक्य. म्हणजे काय की आपण जे काही बोलण्यामध्ये वापरतो ते म्हणजे वाक्य. ते म्हणजे वाक्य. ठीक आहे. वाक्य, आपण जे काही बोलतो ते वाक्य असतात. आपण जे काही
मला अभ्यास करायचा आहे, मला गावाला जायचं आहे, मला इंग्लिश बोलायची आहे, अरे माझी मदत करशील का, हे सगळे शब्द काय आहे, वाक्य आहे. हे सगळे वाक्य आहेत आणि या प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळे शब्द एकत्रितपणे आपण जोडले. पण कसे जोडले, ज्याचा काहीतरी अर्थ निघेल असे सगळे शब्द जोडले, त्याचा होतो वाक्य. हे जर वाक्य आपण लक्षात ठेवलं तर या वाक्यांना आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री पुन्हा झोपेपर्यंत आपण जे काही बोलतो ते कुठल्या ना कुठल्या प्रकारचे वाक्य असतात. कुठल्या ना कुठल्या प्रकारचे वाक्य म्हणजे काय, तर वाक्य जे असतात ते एकूण 4 प्रकारचे असतात. निरीक्षणातून हे लक्षात आलेलं आहे, ऑब्झर्वेशनमधून हे लक्षात आलेलं आहे की वाक्य जे असतात ते 4 प्रकारचे असतात. ठीक आहे, 4 प्रकारचे असतात. कुठले कुठले प्रकार असतात मग आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिला वाक्याचा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो स्टेटमेंट. STATEMENT. स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य. स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य. दुसरं म्हणजे क्वेश्चन्स. क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य असतात. मी तुम्हाला याच लेक्चरमध्ये कंटिन्यूमध्ये तुम्हाला सांगेल की हे सगळं काय. आपण फक्त प्रकार बघून घेऊया आधी. तिसरा असतो कमांड. ठीक आहे, म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आणि चौथा असतो एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आता लक्षात घ्या, स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य. क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे, प्रश्न. कमांड म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आणि एक्सक्लामेशन म्हणजे उद्गारवाचक. ठीक आहे. आता हे नेमकं काय आहे हे समजून घेऊया. सगळ्यात आधी विधानार्थी वाक्य. सगळे वाक्यच आहे. स्टेटमेंट, क्वेश्चन, कमांड, एक्सक्लामेशन सगळे वाक्यच आहे. ठीक आहे, परंतु हे वेगवेगळे जे वाक्य आहे ते आपण समजून घेऊया. सगळे वाक्य आहे. आपण जे काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही बोलतो ते वाक्य असतात. पण हे वाक्य जेव्हा आपण निरीक्षण करून बघितले तर हे सगळे वाक्य सारखे नसतात. काहीतरी त्याच्यामध्ये डिफरन्स असतो. आणि तो जो डिफरन्स आहे, तो जो फरक आहे, त्याच्या निरीक्षणावरून आपण हे लक्षात घेतलं की वाक्य जे असतात ते 4 प्रकारचे असतात. कुठले कुठले? पहिलं असतो विधानार्थी वाक्य, दुसरं असतो प्रश्नार्थी वाक्य, तिसरं असतो आज्ञार्थी वाक्य आणि चौथं असतो एक्सक्लामेशन म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आता मी अभ्यास करतो. एक साधं वाक्य आहे, मी अभ्यास करतो. मला सांगा, मी अभ्यास करतो हे कुठल्या टाईपमध्ये येईल? आता आपण बघूया. मी अभ्यास करतो हे प्रश्न वाटतं का तुम्हाला? प्रश्नार्थी वाक्य असू शकतं का? नाही. आज्ञा वाटतं का त्याच्यामध्ये? काहीतरी आज्ञाचा सेन्स येऊन राहिला का? तर नाही. काहीतरी असं सरप्राईज किंवा मग खूप आनंद व्यक्त होतोय किंवा खूप दुःख व्यक्त होतोय किंवा खूप आश्चर्यकारक काहीतरी वाक्य असं आहे का? मी अभ्यास करतो हे एक साधं सरळ सोपं एक विधान आहे. मी अभ्यास करतो, मी क्रिकेट खेळतो, मी त्याच्यासोबत बोलतो. ठीक आहे ना, मी पत्र लिहितो, मी गावाला जातो. ठीक आहे ना, मी क्रिकेट खेळतो. हे सगळे काय झालं? हे सरळ सोपे सरळ विधान आहेत. त्यांना म्हणायचं विधानार्थी वाक्य. ठीक आहे, आपण बरेचसे एक्झाम्पल्स जेव्हा पाहू तुमच्या लक्षात येईल. प्रश्नार्थी वाक्य. आता जर मी म्हटलं की मी अभ्यास करतो, हे काय झालं? हे विधानार्थी वाक्य झालं. मी अभ्यास करतो. आपण इकडे एक्झाम्पल लिहूया. ठीक आहे ना, मी अभ्यास, बघा दिसतंय का तुम्हाला? मी अभ्यास करतो हे एक वाक्य आहे. ठीक आहे, आपण याला म्हटलं मी अभ्यास करतो. 3 शब्द. सगळ्यात आधी हे वाक्य कसं झालं? 3 शब्द एकत्रित आले. मी एक शब्द आहे, अभ्यास हा सुद्धा एक दुसरा शब्द आहे आणि करतो हा सुद्धा एक शब्द आहे. 3 शब्द एकत्रित आले. पण कसे एकत्रित आले? त्यांचा काहीतरी अर्थ लागून राहिलेला आहे. मी अभ्यास करतो म्हणजे या वाक्यावरून असं सांगायचं आहे की मी अभ्यास करण्याची क्रिया करत आहे. मी अभ्यास करतो याला आपण म्हटलं की हे विधानार्थी वाक्य आहे. मी अभ्यास करतो विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थक वाक्य एक असं वाक्य असतं ज्या वाक्याला कोणी बोलतं किंवा आपण बोलतो तर त्याच्यावर उत्तर अपेक्षित असतं. फॉर एक्झाम्पल, जर हेच वाक्य आपण बनवलं, मी अभ्यास करतो का? मी अभ्यास करतो का? तुम्ही अभ्यास करता का? तुम्ही स्वयंपाक करता का? तुम्ही पत्र लिहिता का? तुम्ही गाडी चालवता का? ठीक आहे, तुम्ही त्याच्यासोबत बोलता का? हे सगळे काय झाले? हे सगळे प्रश्न झाले. म्हणजे असं वाक्य ज्याच्यावरून काहीतरी प्रश्न वाटत असेल, प्रश्न म्हणजे उत्तर अपेक्षित असेल, ते सगळे वाक्य काय झाले? प्रश्नार्थक वाक्य.
आता आज्ञार्थी वाक्य बघा, शाळेमध्ये असताना आपण जेव्हा पीटीचा वर्ग, शनिवारचा दिवस, आठवण करा, पांढरे कपडे, परेड, विश्राम, हे काय झाली एक प्रकारची आज्ञा. पूर्ण जेवढी परेड असेल किंवा जेवढे विद्यार्थी असेल ते विश्राममध्ये व्हायचे. परेड, सावधान, सगळे विद्यार्थी काय व्हायचे, सावधानमध्ये व्हायचे. किंवा मग वर्गामध्ये आपण खूप मस्त्या करत असतो तेव्हा शिक्षक आपल्याला म्हणायचे, ए गप्प बस, आवाज करायचा नाही अजिबात. हे काय झालं, याच्यामध्ये काहीतरी आज्ञा आली, ऑर्डर आली, कमांड आली. हे सगळे वाक्य जे असतात ना, हे सगळे वाक्य येतात आज्ञार्थी वाक्यांमध्ये. किंवा घरगुती एक्झाम्पल आपण पाहूया. घरी जेव्हा आपण मला हे नाही आवडत भाजी, मला ते भाजी आवडत नाही, आई एकदम आज्ञेमध्ये, मुकाट्याने जेवण कर, तुझ्या पप्पाला नाव सांगेल नाही तर, ठीक आहे. हे जे होतं मुकाट्याने जेवण कर, हे झाली आज्ञा, ठीक आहे, ते झालं ऑर्डर. असे सगळे वाक्य असेल ते आज्ञार्थी वाक्यामध्ये. आणि चौथा आहे एक्सक्लामेशन, म्हणजे उद्गारवाचक. एखादं वाक्य जे एखादी घटना घडली आणि आपण एकदम सरप्राईज झालो, किंवा आपण खूप खुश झालो, किंवा खूप दुःखी झालो, किंवा मग फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, आपण रोडनी चाललेलो आहे आणि याच्या तिकडे एक ॲक्सिडेंट दिसला आपल्याला. आपल्या तोंडातून सहज पद्धतीने ते वाक्य निघतं, अरे रे 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 ॲक्सिडेंट झाला. तर अरे, हे जे दुःखद संवेदना जे आपल्या तोंडातून निघाले ते वाक्य, अरे खूप वाईट झालं. किंवा मग एखाद्या वेळेस आपण रिझल्टमध्ये आपण पास होऊन जातो, आपला अभ्यासही झालेला नसते, पण आपल्याला दिसतं की आपण एक्झाममध्ये पास झालो, मग एकदम हुर्रे, येस मी पास झालो. हे सगळे जे शब्द आहेत किंवा हे वाक्य आहेत, दॅट कम्स अंडर उद्गारवाचक. म्हणजे आपल्या वाक्याचे 4 प्रकार लक्षात घ्या. वाक्य, ठीक आहे, आपण जे काही मराठीमध्ये बोलतो आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागेल, कारण जोपर्यंत आपण मराठीमध्ये काय बोलतो याचं निरीक्षण करत नाही तोपर्यंत त्याच सगळ्या गोष्टी आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार आहे. म्हणून आजचा जो क्लास आहे तो आपला मी तुम्हाला सांगितला ऑब्झर्वेशनचा क्लास. आणि त्याचा पहिला पॉईंट हा आहे की आपण जे काही मराठीमध्ये बोलतो त्याला आपण निरीक्षण करू. मग निरीक्षणातून हे लक्षात आलं की जे काही आपण बोलतो ते वाक्य असते. वाक्य काय असतं तर वेगवेगळे शब्द जर एकत्रित आलेत आणि त्याचा काहीतरी अर्थ क्रिएट होत असेल, अर्थ तयार होत असेल तर तो झाला वाक्य. हेच जर असतं अभ्यास करतो मी किंवा करतो मी अभ्यास, हे थोडेसे विचित्र वाटलं असतं. पण मी अभ्यास करतो, पद्धतशीरपणे 3 शब्द एकत्रितपणे आले आणि त्यांचा काहीतरी अर्थ लागला म्हणून आपण म्हटलं की हे झालं वाक्य. मग वाक्य किती प्रकारचे असतात लक्षात द्या. वाक्य किती प्रकारचे असतात? 4 प्रकार. 4 प्रकार कोणते कोणते? स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य, क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, कमांड म्हणजे आज्ञार्थी वाक्य आणि एक्सक्लामेशन म्हणजे उद्गारवाचक वाक्य. हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी की वाक्याचे 4 प्रकार असतात. हे मी थोडं रब करून देतो. वाक्याचे 4 प्रकार असतात. आता आपण आणखी ऑब्झर्वेशन करू की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर आपण निरीक्षण केलं की नेमकं हे वाक्याचे प्रकार तर ठीक आहे, पण या 4 प्रकारांमध्ये सगळ्यात जास्त आपण वाक्य कुठलं वापरतो किंवा कुठलं वाक्याचा प्रकार आपण वापरतो, कुठले जास्त वापरतो आणि कुठले कमी वापरतो, तर तुमच्या लक्षात येईल की बेसिकली कमांड आणि एक्सक्लामेशन, कमांड आणि एक्सक्लामेशन हे 2 टाईप असे आहेत. कुठले कुठले? कमांड, ठीक आहे, कमांड आणि एक्सक्लामेशन म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य. तुम्ही एक्झाम्पल बघा, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही दिवसभर तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या आईवडिलांसोबत, तुमच्या भाऊ बहिणींसोबत, तुमचे शिक्षकांसोबत, ज्यांच्या कोणासोबत तुम्ही बोलता, तर तुम्ही ऑब्झर्वेशन करा, एक लिस्टच बनवा. आज काय करा, तुम्हाला हा क्लास झाल्यानंतर तुम्ही जे मी शिकवतोय ते व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे, ते बरोबर आहे की चूक आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही विचारपूर्वक तुम्ही बुकवर, तुमच्या नोटबुकवर तुम्ही काय करा, लिहा की आपण काय काय वाक्य बोलतो. तुमच्या लक्षात येईल की आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य म्हणजे कमांड आणि एक्सक्लामेशन हे तुलनात्मक, कंपॅरेटिव्हली तुलनात्मक, कशाच्या तुलनात्मक? स्टेटमेंटच्या तुलनात्मक आणि क्वेश्चनच्या तुलनात्मक आपण कमी वापरतो. म्हणजे काय? आपण जास्त काय वापरतो? आपण विधानार्थी वाक्य जास्त वापरतो आणि आपण प्रश्नार्थी वाक्य आपण जास्त वापरतो. याचा अर्थ कमांड आणि एक्सक्लामेशन अजिबातच वापरत नाही असं आहे का? नाही, आपण वापरतो, परंतु तुलनात्मक स्टेटमेंट आणि क्वेश्चन हे आपण जास्त प्रकारात वापरतो. म्हणून तात्पुरतं निरीक्षणासाठी, अभ्यासासाठी आपण पूर्ण जो काही एक्सपेरिमेंट आहे किंवा जे काही निरीक्षण आहे ते स्टेटमेंटवर करू आणि क्वेश्चनवर करू. कमांड आणि एक्सक्लामेशन हे तुमच्या नोट्समध्ये तुम्ही लिहून ठेवा. भविष्यामध्ये म्हणजे जेव्हा आपले क्लासेस पुढे पुढे चालतील त्यावेळेला मी कमांडचे एक्झाम्पल्स आणि एक्सक्लामेशनचे एक्झाम्पल्ससुद्धा तुम्हाला शिकवणार आहे. तुर्तास फक्त स्टेटमेंट आणि क्वेश्चन या 2 गोष्टींवर आपण अभ्यास करणार आहे. म्हणून कमांड आणि एक्सक्लामेशन हे 2 गोष्टी आपण सध्या
रब करून टाकू, म्हणजे त्याला मोडून टाकू. आता आपल्याजवळ दोन उरलेत. कोणते कोणते? स्टेटमेंट आणि क्वेश्चन. स्टेटमेंट, मी अभ्यास करतो. स्टेटमेंट. क्वेश्चन, मी अभ्यास करतो का? ठीक आहे, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता बघा, जेव्हा आपण प्रश्नाचा विचार करू, ठीक आहे, आता आपला जो पूर्ण फोकस आहे तो पूर्ण फोकस हा क्वेश्चन्सवर असेल. प्रश्न, क्वेश्चन. एक प्रश्न विचारतो, तू अभ्यास करतो का? एक प्रश्न झाला, तू अभ्यास करतो का? आणि दुसरा प्रश्न झाला, तू अभ्यास का करतो? तू अभ्यास करतो का आणि तू अभ्यास का करतो? मी याला मोडतो सध्या. ठीक आहे, एक्झाम्पल काय सांगितलं मी? एक्झाम्पल बघा, आपण क्वेश्चन, QUESTION, क्वेश्चन म्हणजे प्रश्न. ठीक आहे, आपण प्रश्नार्थक वाक्य आता पाहून राहिलेलो आहे. एक एक्झाम्पल देतो, तू अभ्यास, दिसतंय का तुम्हाला? तू अभ्यास करतो का? प्रश्नार्थक चिन्ह. दुसरं वाक्य आहे, तू अभ्यास, तू अभ्यास का करतो? ठीक आहे, बघा जवळपास शब्द तर आहेच. ठीक आहे, वाक्य आहे, तू अभ्यास करतो का आणि तू अभ्यास का करतो. चारही शब्द सारखेच आहे, परंतु मागं पुढे लिहिलेलं आहे. इकडे वाक्याच्या शेवटी का आलेलं आहे आणि इकडे कुठेतरी मधात का आलेलं आहे. तू अभ्यास करतो का? तू अभ्यास करतो का? या प्रश्नाचं उत्तर काय राहू शकते? जर एखादा व्यक्ती अभ्यास करत असेल तर तो म्हणेल की हो, मी अभ्यास करतो. आणि एखादा व्यक्ती, एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर त्याचं उत्तर काय राहील? नाही, मी अभ्यास करत नाही. या हो किंवा नाहीच्या व्यतिरिक्त काही राहू शकतं का? तू अभ्यास करतो का? तू जेवण करतो का? ठीक आहे, तू गाडी चालवतो का? ठीक आहे, त्याच्यानंतर काय तू पत्र लिहितो का? तू शाळेत जातो का? तू तुझ्या घरच्यांचं ऐकतो का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकतर हो राहील किंवा नाही राहील. म्हणजे असे वाक्य ज्यांचं जो शेवट आहे तो का असेल, असे सगळे वाक्य जे असतात ना ते येस किंवा नो, येस किंवा नो टाईपमध्ये जातात. म्हणजे आहे तर प्रश्नच, पण कोणत्या टाईपचा प्रश्न आहे? येस किंवा नो टाईपचा प्रश्न आहे. त्याला म्हणायचं येस नो टाईप क्वेश्चन. काय म्हणायचं? येस नो टाईप क्वेश्चन. आता तू अभ्यास का करतो? आता याचं उत्तर काय राहील? काहीतरी कारण असेल ना. तू अभ्यास का करतो किंवा तुम्ही अभ्यास का करता? त्याचं काहीतरी रिझन्स राहील, त्याचं काहीतरी कारण राहील. काही असू शकतं की मला मोठं व्हायचं आहे, मला मोठं होऊन चांगलं घर बांधायचं आहे, मला चांगली नोकरी मिळवायची आहे, मला अधिकारी व्हायचं आहे, मला खूप मोठा व्यक्ती व्हायचं आहे, म्हणून आज मी अभ्यास करतो, मी अभ्यास करतो. तू अभ्यास का करतो? हो, मी करतो. असं नसतं, उत्तर ते नाही राहील. तू अभ्यास करतो का? हो, मी अभ्यास करतो. तू अभ्यास का करतो? त्याचं काहीतरी कारण असेल. याचं एका शब्दामध्ये उत्तर येऊ शकत नाही. म्हणजे असे प्रश्न ज्यांचं उत्तर आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल, अशा सर्व प्रश्नांना आपण काय म्हणायचं? काय म्हणायचं? WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन. आणि हे काय होतं? येस नो टाईप क्वेश्चन. आलं का लक्षात तुमच्या? तू अभ्यास करतो का आणि तू अभ्यास का करतो? एक सिंपल एक्झाम्पल पाहिलं आणि हे दोनही वाक्य बघा. हे दोनही वाक्य काय आहे? पहिलं तर वाक्य आहे, परंतु कुठलं वाक्य आहे? प्रश्नार्थक वाक्य आहे. दोनही प्रश्नार्थक वाक्य आहे. याचा अर्थ काय की प्रश्नार्थक वाक्य हे दोन टाईपचे असतात. कोणते कोणते? एक असतो येस नो टाईप आणि दुसरा असतो WH टाईप. हे एक्झाम्पल लिहून घ्या आणि हे लक्षात ठेवा की प्रश्न जे असतात ते दोन टाईपचे असतात. आपण याला बोलून घेऊ. आपलं काय सुरू होतं? वाक्य आणि वाक्याचे प्रकार. वाक्याच्या प्रकारमध्ये किती प्रकार असतात? टोटल 4. कोणते कोणते? स्टेटमेंट, क्वेश्चन, कमांड आणि एक्सक्लामेशन. त्याच्यापैकी कंपॅरेटिव्हली कमांड आणि एक्सक्लामेशन आपण कमी वापरतो, स्टेटमेंट आणि क्वेश्चन आपण जास्त वापरतो. म्हणजे आतापर्यंत जो आपण जे काही आपण आपल्या क्लासमध्ये बघितलेलं आहे, इट्स कम्प्लिटली ऑब्झर्वेशन क्लास. ठीक आहे, मस्त समजून घ्यायचं, कारण हा फाउंडेशनचा क्लास आहे. हे समजलं ना, पुढचे सगळे क्लासेस आपल्याला समजतील. वाक्य, पुन्हा आपण आलो वाक्यावर. वाक्य
ठीक आहे, थोडं मराठी लिहिण्याचं तुम्ही समजून घ्या. वाक्य, ठीक आहे. वाक्य किती प्रकारचे असतात? 4 प्रकारचे. 2 कोणते महत्वाचे याच्यामध्ये? एक असतो स्टेटमेंट, ठीक आहे, आणि दुसरा असतो क्वेश्चन. आता क्वेश्चन किती टाईपचे असतात? 2 टाईपचे. कोणते कोणते? एक असतो येस नो टाईप आणि दुसरा असतो WH टाईप. ओके, येस नो टाईप आणि WH टाईप म्हणजे 3 गोष्टी आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये आल्या. एक आहे स्टेटमेंट, दुसरा आहे येस नो टाईप क्वेश्चन आणि तिसरा आहे WH टाईप क्वेश्चन. बस हे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या वाक्यामध्ये. या 3 गोष्टी महत्त्वाच्या: स्टेटमेंट, येस नो टाईप क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन. कोणते कोणते? वाक्य, स्टेटमेंट, येस नो टाईप क्वेश्चन, WH टाईप क्वेश्चन. बढियापैकी समजून घ्या. आत्ता एक खूप महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला समजून सांगतोय, तो इकडे तुम्हाला सांगतो. तो म्हणजे प्रत्येकाच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये 2 पार्ट्स असतात. एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो नेगेटिव्ह. ठीक आहे, एक असतो नकारार्थी, एक असतो होकारार्थी. हीच गोष्ट आपल्या वाक्यामध्ये सुद्धा लागू होते. म्हणजे बघा, नकारार्थी वाक्य कशाला म्हणायचं? आपल्या वाक्यामध्ये जर नकारार्थी शब्द आला, नकारार्थी शब्द कोणता राहू शकते? नकारार्थी शब्द म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला नो, नॉट, नेवर, नायदर, नथिंग, हे जे काही शब्द आहेत याला आपण नकारार्थी शब्द म्हणू. मराठीमध्ये नाही, नको, नव्हता, नसेल, हे जे काही नाही, नको, नव्हता, नसेल, हे नेगेटिव्ह वर्ड्स जे आहेत ते जर आपल्या वाक्यामध्ये आले तर आपण त्याला नकारार्थी वाक्य म्हणू. सरळ सरळ एक्झाम्पल होतं. मगाशी एक एक्झाम्पल इकडे लिहिलं होतं, मी अभ्यास करतो. मला सांगा, मी अभ्यास करतो. पहिली गोष्ट तर सांगा, हा स्टेटमेंट आहे, क्वेश्चन आहे, कमांड आहे की एक्सक्लेमेशन आहे? हा आहे स्टेटमेंट. आता कोणता स्टेटमेंट आहे? आता आपण म्हटलं की 2 टाईप असतात. एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो नेगेटिव्ह. ठीक आहे, नको, नव्हता, नसेल, नाही असे शब्द जर आपल्या वाक्यामध्ये असेल तर त्याला म्हणायचं नकारार्थी वाक्य. मी अभ्यास करतो या वाक्यामध्ये तुम्हाला कुठेतरी नाही, नको, नव्हता, नसेल दिसला का? मी अभ्यास करतो, लिहितो मी इकडे, मी अभ्यास करतो. तुम्हाला कुठेतरी नेगेटिव्ह वर्ड दिसला का? मी अभ्यास करतो याच्यामध्ये नो, नॉट, नेवर म्हणजे नाही, नव्हता, नसेल, नको वगैरे हे शब्द दिसले का? नाही दिसले. म्हणजेच काय की हे जे काही वाक्य आहे, मी अभ्यास करतो, हे जे वाक्य आहे ते नकारार्थी नाही. म्हणजेच ते काय आहे? होकारार्थी. म्हणजेच काय आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह काय आहे? स्टेटमेंट. म्हणजे स्टेटमेंट जे आहे, एक झालं पॉझिटिव्ह स्टेटमेंट. पॉझिटिव्ह स्टेटमेंट. मी जर असं लिहिलं असतं, मी अभ्यास करत नाही, मी अभ्यास करत नाही. पुन्हा ऐका, मी अभ्यास करत नाही. आता याच्यामध्ये नाही हा शब्द आला म्हणजेच तो काय झाला? नकारार्थी वाक्य आहे. तर स्टेटमेंट म्हणजेच काय? दुसरा टाईप काय होऊन जाईल? नेगेटिव्ह स्टेटमेंट. नेगेटिव्ह स्टेटमेंट. ठीक आहे, स्टेटमेंटचे 2 भाग पडले. पॉझिटिव्ह स्टेटमेंट, मी अभ्यास करतो. नेगेटिव्ह स्टेटमेंट, मी अभ्यास करत नाही. पॉझिटिव्ह स्टेटमेंट, मी अभ्यास करतो. नेगेटिव्ह स्टेटमेंट, मी अभ्यास करत नाही. आता एक असा प्रश्न बनवू याच वाक्याचा ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये आलं पाहिजे. काय होऊ शकते ते वाक्य? मी अभ्यास करतो का? का शेवटी लागला? थोडंसं रिवाइंड करा. मी तुम्हाला सांगितलं की असे वाक्य, असे प्रश्नार्थक वाक्य ज्याचं शेवट का असतो. ठीक आहे, का 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 हा का जर शेवटी लागला तर तो होतो येस नो टाईप ऑफ क्वेश्चन. वाक्य आहे, मी अभ्यास करतो का? हो, मी अभ्यास करतो. किंवा नाही, मी अभ्यास करत नाही. मी अभ्यास करतो का म्हणजे मी अभ्यास करतो का? तर हे काय झालं? पॉझिटिव्ह येस नो क्वेश्चन. आता त्याच प्रश्नाला मी म्हटलं, मी अभ्यास करत नाही का? मी अभ्यास करत नाही का? का शेवटी आला आहे प्रश्न म्हणजे येस नो टाईप, पण कोणता? मी अभ्यास करत नाही. नाही शब्द लागला त्याला. नाही का म्हणजे तो काय झाला? नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन. नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन. असा प्रश्न बनवू ज्याचं उत्तर आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. असा प्रश्न बनवू ज्याचं उत्तर आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. मी अभ्यास का करतो? मी अभ्यास का करतो? एक्सप्लेन करावं लागेल. हो नाही मध्ये चालणार नाही. मी अभ्यास का करतो? काहीतरी कारण असेल. पण मी अभ्यास का करतो मध्ये एखादा नेगेटिव्ह वर्ड आहे का?
नाही आहे. मी अभ्यास का करतो प्रश्नार्थक आहे, WH आहे, वाक्य आहे, म्हणजेच काय, हे झालं पॉझिटिव्ह WH क्वेश्चन. पॉझिटिव्ह WH क्वेश्चन. मी अभ्यास का करतो, कुठंच नकारार्थी शब्द नाही आहे. मी अभ्यास का करतो, काहीतरी असेल कारण, ज्याचं त्याचं तो पाहत बसेल, पण तो आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, पॉझिटिव्ह WH टाईप ऑफ क्वेश्चन. आता एक अजून वाक्य, मी अभ्यास का करत नाही. मी अभ्यास का करत नाही. नाही नाही म्हणजे नेगेटिव्ह. का करत नाही, काहीतरी रिझन असेल. सर मला वेळ भेटत नाही, मी कामावर जातो, मला शिक्षणात आवड नाही आहे, मला इंटरेस्ट नाही आहे, वगैरे वगैरे काही कारण असेल तो अभ्यास नाही करण्याचं, व्हॉट एव्हर रिझन मे बी. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, मी अभ्यास का करत नाही. नाही वर्ड आला म्हणजे नेगेटिव्ह, का मदत आहे म्हणजे WH. नेगेटिव्ह WH. 1 2 3 4 5 6 या 6 गोष्टींपर्यंत आपण पोहोचलो. बघा आजच्या क्लासचं आपलं हे उद्देश आहे की आपण पूर्ण स्पोकन इंग्लिशचं फाउंडेशन आपण शिकून घेऊ. आणि या स्पोकन इंग्लिशच्या फाउंडेशनमध्ये हे 6 वाक्य खूप महत्त्वाचे आहे. कोणते कोणते 6 वाक्य, स्टेटमेंट, पॉझिटिव्ह स्टेटमेंट, नेगेटिव्ह स्टेटमेंट, येस नो क्वेश्चन, पॉझिटिव्ह येस नो क्वेश्चन, नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन, WH टाईप, पॉझिटिव्ह WH क्वेश्चन, नेगेटिव्ह WH क्वेश्चन. म्हणजे काय, इन ऑल जर आपण लक्षात दिलं तर वाक्य आणि वाक्यामध्ये स्टेटमेंट आणि क्वेश्चन, क्वेश्चनचे 2 टाईप, कोणते कोणते, येस नो क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. आपल्याला 6 गोष्टी आता मिळालेल्या आहे. या पॉईंटपर्यंत आपल्या लेक्चरच्या या पॉईंटपर्यंत 6 गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहे. त्या 6 गोष्टी कोणत्या कोणत्या आहे, पहिलं म्हणजे बघा, पहिलं म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट, दुसरं नेगेटिव्ह स्टेटमेंट, तिसरं पॉझिटिव्ह येस नो क्वेश्चन, चौथं नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन, पाचवं पॉझिटिव्ह WH क्वेश्चन आणि 6वं नेगेटिव्ह WH क्वेश्चन. हे 6 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. कुठल्या कुठल्या, पॉझिटिव्ह स्टेटमेंट, नेगेटिव्ह स्टेटमेंट, पॉझिटिव्ह येस नो क्वेश्चन, नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन, पॉझिटिव्ह WH क्वेश्चन आणि नेगेटिव्ह WH क्वेश्चन. एक एक्झाम्पल आपण पाहू, तेच एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणखी समजेल. एक्झाम्पल होता, मी अभ्यास करतो. मी अभ्यास करतो, पॉझिटिव्ह स्टेटमेंट. नेगेटिव्ह स्टेटमेंट काय होईल, मी अभ्यास, तुम्ही सुद्धा करून बघा, मी अभ्यास करत नाही. ठीक आहे. पॉझिटिव्ह येस नो क्वेश्चन असा प्रश्न ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये नकारात्मक शब्द नसला पाहिजे. मी अभ्यास करतो का. नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन, मी अभ्यास करत नाही का. पॉझिटिव्ह WH क्वेश्चन असा प्रश्न ज्याचं उत्तर एक्सप्लेन करावं लागेल, त्याच्यामध्ये नकारार्थी शब्द नसला पाहिजे. मी अभ्यास का करतो. आणि नेगेटिव्ह WH क्वेश्चन, मी अभ्यास का करत नाही. आपल्या आजच्या क्लासचं हेच ऑब्जेक्टिव्ह आहे की या 6 गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजल्या पाहिजे. कुठल्या कुठल्या 6 गोष्टी आहे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे वाक्य, हे सगळे काय आहे, वाक्य आहे. हे विसरता कामा नये. आपण आपल्या क्लासची सुरुवात काय केलेली आहे की ज्या सहज पद्धतीने आपण मराठीमध्ये बोलतो त्याच सहज पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. हा आपला क्लासचा ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणून आजचा क्लास हा आपला ऑब्झर्वेशनचा क्लास आहे, ज्याच्यामध्ये नेमकं मराठीमध्ये आपण काय बोलतो याचं आज आपण निरीक्षण करतोय.
मग जेव्हा आपण निरीक्षण करायला लागलो तेव्हा आपल्या लक्षात आलं की आपण जे काही मराठीमध्ये बोलतोय ते वेगवेगळे शब्द आहे आणि त्या शब्दांना आपण एकत्रित अर्थपूर्ण जोडलेलं आहे. म्हणजे शब्द तर आहे, जोडलं पण आहे, पण कसं, ज्याचा अर्थ लागत असेल. आणि अर्थपूर्ण पद्धतीने आपण जर शब्दांना जोडलं तर त्याचं वाक्य तयार होते. त्याला आपण म्हणतो वाक्य. आणि वाक्य जे आहे ते सगळेचे सगळे वाक्य एकसारखे नसतात, त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. मग 4 प्रकारचे वाक्य असतात. एक असतो स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य, दुसरा असतो क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा असतो कमांड म्हणजे आज्ञार्थी वाक्य आणि चौथा असतो एक्सक्लामेशन म्हणजे उद्गारवाचक वाक्य. मग आपण पाहिलं की कमांड आणि एक्सक्लामेशन म्हणजे आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य आपण दिवसभरातून तेवढ्या तुलनात्मक जास्त बोलत नाही, म्हणून आपण त्यांना तात्पुरतं एलिमिनेट केलं, जे की आपण पुढच्या क्लासेसमध्ये त्याच्यावर वेगळे लेक्चर्स घेऊ. आतासाठी आपल्यासाठी महत्त्वाचं होतं ते म्हणजे स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य आणि क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. मग जेव्हा आपण प्रश्नार्थी वाक्यांना अजून चांगल्या पद्धतीने विचार करायला लागलो, ऑब्झर्व करायला लागलो, तर सगळेचे सगळे प्रश्न एकसारखे असतात असं सुद्धा नाही. त्याचे 2 टाईप असतात. काही प्रश्न असे असतात ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं. जेवला काय, जेवण केलं का, स्वयंपाक केला का, अभ्यास केला का, तू त्याच्यासोबत भांडला का, हे जे काही आहे हे तर प्रश्न आहेच, पण शेवट कशाने झाला, का नाही झाला. म्हणजेच काय, हे सगळे प्रश्न असे आहेत ज्यांचं उत्तर एकतर हो येईल किंवा नाही येईल. अशा वाक्यांना आपण म्हटलं प्रश्नार्थक वाक्य. पण कुठलं, येस नो टाईप ऑफ क्वेश्चन्स, येस नो टाईप ऑफ क्वेश्चन. आणि असे प्रश्न ज्यांचं उत्तर आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं, त्याला आपल्याला उत्तर द्यावं लागतं, ठीक आहे, समजावून सांगावं लागतं, असे सगळे प्रश्न असतात WH टाईप ऑफ क्वेश्चन्स. WH टाईप ऑफ क्वेश्चन्स ज्याचं उत्तर आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. तू त्याच्यासोबत का भांडलास, तू त्याच्यासोबत का वाईट बोललास, का, मधात आला, आधी का कुठं होता, मागे होता, सगळ्यात शेवटी होता. मग जर मी म्हटलं तू अभ्यास का केलास, ठीक आहे, का नाही केलास, वॉट एव्हर जे काही रिझन्स असेल, तर असे सगळे प्रश्न ज्याचं उत्तर एक्सप्लेन करावं लागेल त्याला म्हणायचं WH टाईप ऑफ क्वेश्चन. म्हणजे प्रश्नाचे 2 टाईप पडले. कोणते कोणते, एक होता येस नो टाईप ऑफ क्वेश्चन आणि दुसरा होता WH टाईप ऑफ क्वेश्चन. म्हणजे आपल्याकडे काय झालं, एक आला स्टेटमेंट, दुसरा आला येस नो टाईप ऑफ क्वेश्चन आणि तिसरा आला WH टाईप ऑफ क्वेश्चन. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट जो आता आपण समजला तो म्हणजे प्रत्येक वाक्यचे 2 भाग पडू शकतात. एक असतो होकारार्थी वाक्य आणि एक असतो नकारार्थी वाक्य, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. जर नेगेटिव्ह शब्द नेगेटिव्ह म्हणजे कोणता, नो, नॉट, नेवर, ठीक आहे ना, नथिंग, नायदर, म्हणजे नाही, नको, नव्हता, नसेल, असे जर शब्द आपल्या वाक्यामध्ये आले तर हे सगळे वाक्य जे काय आहे ते नकारार्थी वाक्य होऊन जातील. मग असा शब्द जर आपल्या स्टेटमेंटमध्ये आला तर आपला स्टेटमेंट काय होऊन जाईल, नेगेटिव्ह स्टेटमेंट. बघा, नाही, ठीक आहे, नाही शब्द आला तर तो झाला नेगेटिव्ह स्टेटमेंट, अदरवाईज तो काय होता, पॉझिटिव्ह स्टेटमेंट. असाच जर नाही आपला जर येस नो मध्ये गेला तर काय होऊन जाईल, बघा, मी अभ्यास करत नाही का, नाही शब्द आला तर तो नेगेटिव्ह येस नो झाला, नाहीतर तो काय होता, मी अभ्यास करतो का, पॉझिटिव्ह येस नो. मी अभ्यास का करत नाही, पुन्हा इकडे नाही आला, नेगेटिव्ह आला, म्हणजे तो झाला नेगेटिव्ह येस नो, नाहीतर तो काय होता, पॉझिटिव्ह येस नो. आपल्या या क्लाससाठी हेच 6 गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे मला तुम्हाला आज बेसिक फाउंडेशनमध्ये शिकवायचे आहे. ते म्हणजे काय, वाक्याचे 6 जे प्रकार आपण पाडलेत, मेन 4 आहे, परंतु आता स्टेटमेंट आणि क्वेश्चनला पकडून जे आपण 6 प्रकारचे वाक्य, एका वाक्याचे 6 वाक्य आपण बनवू शकतो. तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं काळ म्हणजे टेन्सेस आपण सुरू करू, काळ जेव्हा आपण सुरू करू आणि कंप्लीट करू तर 12 काळ असतात आणि 12 काळातले प्रत्येक काळातले आपण 6 वाक्य आपण बनवू शकू. म्हणजे आपण एका प्रकारे कोणत्याही दिलेल्या वाक्याचे 72 प्रकारे आपण वाक्य बनवू शकू. या पोझिशनपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आजच्या क्लाससाठी हेच खूप महत्त्वाचं आहे. जे काही फाउंडेशन मी तुम्हाला शिकवलेलं आहे या लेवलवर पोहोचण्यासाठी आपण हा क्लास घेतला, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी बेसिकपासून शिकवलं की शब्दानंतर वाक्य, वाक्यानंतर त्याचे 4 प्रकार, 4 प्रकारमध्ये विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य, आज्ञार्थी वाक्य. मग त्याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन करून 2 वाक्य काढले, एक म्हणजे स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य, दुसरं म्हणजे क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्याचे 2 टाईप आपण काढले, म्हणजे येस नो टाईप ऑफ क्वेश्चन, WH टाईप ऑफ क्वेश्चन. त्याच्यानंतर मग आपण म्हटलं की प्रत्येक वाक्य एकतर पॉझिटिव्ह असते किंवा नेगेटिव्ह असते. नेगेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये नकारार्थी शब्द लागलेत, पॉझिटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये नकारार्थी शब्द नाही लागलेत. म्हणजे एकंदरीत 6 गोष्टी आपण काढल्या. म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट 1 नंबर, नेगेटिव्ह स्टेटमेंट 2, पॉझिटिव्ह येस नो क्वेश्चन 3, नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन 4,
पॉझिटिव्ह WH क्वेश्चन 5 आणि निगेटिव्ह WH क्वेश्चन 6 असे 6 वाक्य म्हणजे एका वाक्याचे 6. मी अभ्यास करतो पॉझिटिव्ह स्टेटमेंट, मी अभ्यास करत नाही निगेटिव्ह स्टेटमेंट, मी अभ्यास करतो का पॉझिटिव्ह येस नो क्वेश्चन, मी अभ्यास करत नाही का नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन, मी अभ्यास का करतो पॉझिटिव्ह WH क्वेश्चन, मी अभ्यास का करत नाही नेगेटिव्ह WH क्वेश्चन. कोणत्याही एका वाक्याचे आपल्याला 6 वाक्य करता आल्या पाहिजे. एक दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ म्हणजे तुम्हाला आणखी चांगलं अंडरस्टँडिंग होईल. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ज्यांना हा कन्सेप्ट नाही समजला त्यांनी हा क्लास रिपीट करा, पुन्हा बघा, पुन्हा बघा. तरी नाही समजला तर आपल्या लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगा, त्या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू. ठीक आहे, एक एक्झाम्पल आणखी घेऊ. फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल सांगतो आपण. राहुल शाळेत जातो. ठीक आहे, राहुल शाळेत जातो एक स्टेटमेंट आहे, नकारार्थी शब्द कुठेच नाही. राहुल शाळेत जातो. राहुल शाळेत जात नाही. नाही शब्द लागला म्हणजे तो नेगेटिव्ह स्टेटमेंट झाला. आता असा एक वाक्य बनवू ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये आलं पाहिजे. राहुल शाळेत जातो का? बघा का शेवटी आहे म्हणजे याचं येस नो टाईप ऑफ, पण कुठेच नकारार्थी शब्द नाही आहे म्हणजे पॉझिटिव्ह येस नो क्वेश्चन. आता बघा राहुल शाळेत जात नाही का? का तर आहे परंतु नकारार्थी शब्द लागला म्हणजे काय झालं नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन. राहुल शाळेत का जातो? एक्सप्लेन करावं लागेल. येस नो टाईप ऑफ क्वेश्चन, WH टाईप ऑफ क्वेश्चन आहे आणि नकारार्थी शब्द नाही आहे म्हणजेच पॉझिटिव्ह WH क्वेश्चन. नेगेटिव्ह WH क्वेश्चन राहुल शाळेत का जात नाही. नकारार्थी शब्द आहे, का पण आहे, WH आहे पण कुठला WH आहे नेगेटिव्ह WH. आता मित्रांनो तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट लक्षात आली की एका वाक्याचे 6 वाक्य कसे करायचे. पॉझिटिव्ह स्टेटमेंट राहुल शाळेत जातो, नेगेटिव्ह स्टेटमेंट राहुल शाळेत जात नाही, पॉझिटिव्ह येस नो क्वेश्चन राहुल शाळेत जातो का, नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन राहुल शाळेत जात नाही का, पॉझिटिव्ह WH क्वेश्चन राहुल शाळेत का जातो आणि नेगेटिव्ह WH क्वेश्चन राहुल शाळेत का जात नाही. हा आपला फाउंडेशनचा क्लास इकडे त्याचा पहिला भाग आपला संपलेला आहे. दुसरा भाग हा पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजावून सांगेल. आजच्या क्लासमध्ये फक्त ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, तुम्हाला काय आलं पाहिजे. पहिली गोष्ट तुम्हाला कोणत्याही वाक्य हा स्टेटमेंट आहे, क्वेश्चन आहे, कमांड आहे की एक्सक्लामेशन आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. नंतर दुसरं गोष्ट जी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे ते म्हणजे कोणत्याही वाक्याचं एका वाक्याचं 6 वाक्य तुम्हाला बनवता आल्या पाहिजे. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही कमीत कमी 5 कोणते वाक्य घ्या आणि त्याला 6 भागांमध्ये 6 टाईपमध्ये तुम्ही करून दाखवा. पॉझिटिव्ह स्टेटमेंट, नेगेटिव्ह स्टेटमेंट, पॉझिटिव्ह येस नो क्वेश्चन, नेगेटिव्ह येस नो क्वेश्चन, पॉझिटिव्ह WH क्वेश्चन आणि नेगेटिव्ह WH क्वेश्चन. त्यानंतर एक फायनल होमवर्क मी तुम्हाला देतो की खरंच आपण जास्त करून कोणते वाक्य वापरतो हे बघण्यासाठी इकडं तिकडे दुसऱ्यांचं एक्झाम्पल न घेता आपल्या स्वतःचं तुम्ही एक्झाम्पल घ्या आणि ऑब्झर्व करा की आपण जे काही बोलतो ते खरंच कोणत्या टाईप ऑफ वाक्यामध्ये जातात. म्हणजे आता हा क्लास संपल्यानंतर तुम्ही या क्लासला बघितल्यानंतर तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही जे काही बोलता किंवा जे काही तुम्ही ऐकता त्याला तुम्ही लक्ष द्या, फोकस करा आणि समजून घ्या की जे काही आपल्यासोबत कोणी बोललं आहे ते नेमकं कोणत्या वाक्यात जातं. ते स्टेटमेंटमध्ये जातं, क्वेश्चनमध्ये जातं, कमांडमध्ये जातं की एक्सक्लामेशन. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बसलेले आहात, आई म्हणते अरे भूक लागली का रे बाबू तुला, जेवण करतो का. ठीक आहे, भूक लागली का तुला. ठीक आहे, तुला भूक लागली का म्हणजे काय झालं एक वाक्य विचारलं, प्रश्नार्थी वाक्य. हो मला भूक लागली किंवा नाही मला भूक नाही लागली. काय झालं येस नो टाईप ऑफ क्वेश्चन. ठीक आहे, झाला का तुझा अभ्यास, तुझा अभ्यास झाला का म्हणजे काय झालं एकतर हो माझा अभ्यास झाला किंवा नाही झाला. ठीक आहे, चल आपण शेतात जाऊ, एक वाक्य झालं. ठीक आहे, म्हणजे असे जे काही आपले
वाक्य असतील किंवा जे तुम्ही बोलाल किंवा जे तुम्ही ऐकाल ते सगळं तुम्ही ऑब्झर्व करा आणि लक्ष द्या की खरंच हे वाक्य स्टेटमेंटमध्ये आहे, क्वेश्चनमध्ये आहे, एक्सक्लेमेशनमध्ये आहे, कमांडमध्ये आहे. आपण जास्त स्टेटमेंट आणि क्वेश्चन बोलतो की आपण कमांड जास्त वापरतो की एक्सक्लेमेशनचेच वाक्य आपण दिवसभरामध्ये बोलत राहतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व करायच्या आहे आणि त्या पद्धतीने मग तुम्ही मला कळवा की आपण सगळ्यात जास्त वाक्य कोणते वापरतो. तुम्ही कमेंट्समध्ये द्या. काही अडचणी असेल तर तुम्ही प्रश्न विचारा, त्याचे उत्तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याला ॲड ऑन करत जाऊ आणि तुमचे जे काही क्युरीज आहे ते सगळे सॉल्व्ह करत जाऊ. आजच्यासाठी फक्त एवढंच आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फाउंडेशन क्लासचा सेकंड आणि लास्ट पार्ट आपण घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट काय असतो, वर्ब काय असतो, काळ काय असतात, त्याचे किती प्रकार असतात, ते कसे ओळखायचे, बाकी सगळ्या गोष्टी, छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक्सच्या कव्हर करू आणि नंतर मग आपण आपल्या मेन क्लासचा सुरुवात करू. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. काही अडचण असली तर तुम्ही कमेंट्स करा आणि त्या पद्धतीने आपण तुमचं सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू. मिशन सावित्रीच्या माध्यमातून आपण हा क्लास तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहेत. तुमच्या मित्रांना पण सांगा जॉईन करायला आणि त्या पद्धतीने या क्लासचा सगळ्यांनी लाभ घ्या. थँक्यू व्हेरी मच.